गुड मॉर्निंग फ्रेंड. माझं नाव राकेश रोकडे. मी LIC एजंट. माझ्या आयुष्यामध्ये एक प्रसंग घडला की ज्या प्रसंगामुळे माझा बिझनेस करण्याचा जो सेन्स होता तो पूर्ण बदलून गेला. गोष्ट अशी झाली की माझा एक मित्र होता. तो मित्र एकदा मार्केटमध्ये मला भेटला. तर मी त्याला बोललो, काय बोलतो, कसं आहेस, काय चाललंय वगैरे. बाकीच्या गोष्टी विचारल्यानंतर मी त्याला विचारलं, तुझी काही LIC ची काही पॉलिसी आहे का, इन्शुरन्स वगैरे काही केलंय का? तो बोलतो, नाही, काय केलेलं नाही आहे. मी म्हणलं, ठीक आहे, आपण एकदा भेटूया आणि बसून बोलूया. माझा मित्र होता, बालपणचा मित्र होता, त्याच्यामुळे तो मला नाही म्हटला नाही. आमची भेट झाली आणि मी त्यावेळेस त्याला एक 2 लाखाचं छोटीशी पॉलिसी सजेस्ट केली आणि त्याने त्याला नकार काही देण्याचा प्रश्नच नव्हता. ठीक आहे राकेश, डन. ती पॉलिसी झाली, सगळं झालं. पॉलिसी ती कंटिन्यू चालू पण होती आणि सडनली 3 वर्षामध्ये 3 वर्षानंतर मला त्यांच्या घरच्याकडनं फोन आला, अरे राकेश, असं असं झालं म्हणून. ते ऐकल्यानंतर मला शॉक झाला. अरे बापरे, खूप कमी वयात अशी गोष्ट घडली. मी जेव्हा घरी गेलो तर ते सगळं, त्या विधी वगैरे सगळं झालं वगैरे सगळं झालं. त्याच्या 15-20 दिवसानंतर त्यांच्या घरच्यांनी बोलवलं मला की बाबा, अरे राकेश, ते पॉलिसीचं काम करायचंय. बोललं, ठीक आहे. ते काम झालं पण, ते क्लेम सेटल पण झाला. पण तो क्लेम एवढा छोटा होता की ती त्यांना सव्वा दोन लाख रुपये, त्यांना 2.25-2.5 लाख रुपये त्यांना रिटर्न भेटले. मला एक गोष्ट त्यावेळेस जाणवली की हा तर माझा मित्र होता, जवळचा होता. त्याला मी जास्तचा इन्शुरन्स साठी मी त्याला कन्व्हिन्स करू शकलो असतो किंवा मी त्याला आग्रह ठरला असता तर त्यासाठी तो नाही पण नसता म्हटला. तर मी तिथे माझ्या प्रोफेशनला न्याय दिला नाही असं मला फील झालं. आणि 2.5 लाख रुपये किती पुरणार? घरात 65 वर्षाचे वडील, आई 58 ची, वाईफ 35 आणि एक छोटासा मुलगा 2 वर्षाचा. तर आज जर मी विचार केला असता तर मी त्या फॅमिलीला 50 लाख किंवा 1 करोड रुपये तरी दिले असते तर ते कुटुंब आनंदी राहू शकलं असतं. त्यानंतर मी बिझनेसकडे माझा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि मी ठरवलं की जे पण मला लोक भेटतील किंवा मला ज्यांना पण भेटण्याची संधी मिळेल त्यांचं आयुष्य मी 101% ओके आणि सेक्युअर्ड कसं करेल याचा विचार माझा सतत मनात असतो. आणि त्याच्यामुळेच आजपर्यंत जे मी माझ्या बिझनेसमध्ये जे करू शकलो तर तेच माझं सक्सेसचं कारण आहे. थँक्यू.